हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। होळीचा सण जवळ आलेला आहे आणि होळी म्हटलं की छान छान कलर्स, घरामध्ये छान छान कलरफुल डेकोरेशन हे सगळं लक्षात ठेवून मी आज काहीतरी छानसं DIY बनवणार आहे। तर हे DIY काय असणार आहे हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या DIY साठी मी घेतलेला आहे अशा पद्धतीचे एक बॉक्स। तर हे बॉक्स आहे, हे जे कपचा सेट येतो त्याचं कव्हर आहे। तर त्यानुसार तुम्ही बॉक्स कोणत्याही साईजचे घेऊ शकता। याचा जो बेस आहे खालचा भाग तो थोडासा मला पातळ वाटतोय, तर तो जाड करण्यासाठी मी इथे कार्डबोर्ड चिकटवून घेते। आणि मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की चिकटवण्यासाठी तू काय वापरतेस, तर मी मोस्टली फेविबॉन्डचा यूज करते किंवा मग फेविकॉल SH वापरते। तर फेविबॉन्ड मला सगळ्यात जास्त आवडतं कारण खूप पटकन आणि कोणतीही वस्तू चिकटली जाते आणि व्यवस्थित पॅक चिकटली जाते, तर त्यासाठी मी शक्यतो फेविबॉन्ड वापरते। आता या बॉक्सला आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे, तर मी इथे चार्ट पेपर वापरते, नॉर्मल चार्ट पेपर व्हाईट कलरचा। तर व्हाईट कलरमुळे जे आपण कलर्स यूज करणार आहोत यावरती तर ते जास्त उठून दिसतील, म्हणून मी व्हाईट कलर वापरते। तुम्ही याऐवजी कोणताही लाईट कलर सुद्धा वापरू शकता। आता या बॉक्सला थोडंसं आपण डेकोरेट करून घेऊया। तर तुम्ही जर कलरफुल अशी लेस तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती शक्यतो लावा। माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी अशी डार्क कलरची, पिंक कलरची मी ते लेस लावून घेतली। आता या बॉक्सला आपल्याला चाकं बनवायचेत, तर त्यासाठी मी 4 सर्कल कट करून घेतलेत। हे सुद्धा सेम मी चार्ट पेपरने कव्हर करून घेणार आहे। तुम्ही चार्ट पेपर ऐवजी तुम्ही पेंट सुद्धा करू शकता। फक्त पेंट देताना तुम्हाला पहिल्यांदा एक जेसोचा कोट द्यावा लागेल आणि त्यानंतर व्हाईट कलर द्यावा लागेल। तर त्याऐवजी मला पेपर सुटेबल वाटतो पटकन होण्यासाठी, किंवा तुम्ही कापडही चिकटवू शकता। तर या व्हील्सला सुद्धा आपण थोडंसं डेकोरेट करण्यासाठी आणखी एक छान वेगळ्या कलरची आपण लेस लावून घेणार आहोत। या क्राफ्टमध्ये तुम्हाला भरपूर कलर्स दिसणार आहेत। अच्छा, या DIY मधलं मोस्ट फेवरेट माझा पार्ट आहे हा, कारण मला ही एक अशी आयडिया सुचली की काहीतरी छानसं बनवायचं आहे आणि या चाकांवरती काहीतरी युनिक दिसलं पाहिजे। तर मी एक कॉटन घेतला, तो थोडासा पाण्यामध्ये डिप करून घेतला आणि तो नंतर मी वॉटर कलर मध्ये डिप करून घेतलेला आहे। तुम्ही ॲक्रेलिक कलर्स मध्ये सुद्धा डिप करून घेऊ शकता आणि तो कॉटन ठेवायचा आणि त्यावरती मी चमच्याने असं मारून घेतलं, तर त्याचा इतका छान इफेक्ट आलाय। तर ही आयडिया मला फारच आवडली। तुम्ही ग्रीटिंग कार्ड बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता। तर हे 4 कलर्स मस्त सुकेपर्यंत आपण या बॉक्सवरती आता एक कटआउट तयार करणार आहोत, जे दोन्ही साईडला मी वुडन स्टिक्स लावून घेणार आहे आणि वरती मी आईस्क्रीम स्टिक्स लावणार आहे। तुम्ही वुडन स्टिक्स ऐवजी आईस्क्रीम स्टिक्स पूर्ण वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर हे नसेलच तर तुम्ही सिंपल तुमच्याकडे एखादी छोटीशी लाकडी काही पट्टी असेल तरी तुम्ही ती चिकटवू शकता। अशा पद्धतीने मी हे स्टिक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला लागणार आहेत पेपर कप। तुम्ही पेपर कप किंवा तुमच्याकडे असे प्लास्टिकचे मग असतील छोटेसे ते वापरू शकता। सिंपल पेपर कप तुम्हाला कुठेही इझी मिळू शकतील। आता हे पेपर कप आहेत, याचा जो गोट आहे वरचा तो मी कट करून घेते। हा सुद्धा आपण यूज करणार आहोत, तर त्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आणि हे पेपर कप आहेत, हे थोडेसे डिझाईन असलेले होते म्हणून मी त्याला चार्ट पेपर लावून घेतलेला आहे, कारण पूर्ण व्हाईट पाहिजे होते मला। आता यावरती अगदी इंटरेस्टिंग अशी डिझाईन करून घेणार आहोत, जेणेकरून असं दाखवायचं आहे आपल्याला की हे कलरचे डबे आहेत आणि यावरती थोडेसे कलर्स बाहेर आलेत। यावरती मी स्केच पेनने कलर्स देऊन घेते। तुम्ही ॲक्रेलिक पेंट सुद्धा वापरू शकता किंवा क्रेयॉन्स सुद्धा सिंपल वापरू शकता। तर झटपट कशाने तुम्हाला करता येईल त्यानुसार तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने मी सगळे कलर्स याला करून घेते। अगदी सुंदर दिसतायत, हे दिसताना तुम्ही बघू शकाल, खूपच सुंदर दिसतायत। आता मी जे कलर्स दिलेत त्यानुसार मी इथे कापड घेतलेले आहेत। सिंपल कापड आहेत, जे अस्तरसाठी आपण वापरतो, सिल्क टाइप मध्ये येतात ते आहेत।
तुम्ही तुमच्याकडे सिंपल ब्लाउज पीस असतील त्याचेही वापरू शकता, प्लेन पाहिजेत फक्त. आता ज्या कलरचा आपण पेपर कप वरती कलर दिलेला आहे तेच कापड आपण त्याला स्टिक करून घेणार आहोत. मी इथे स्टेपल करून घेतलेला आहे. तुम्ही धाग्याने सुद्धा पॅक करू शकता किंवा चिकटवू शकता. आणि हे जे पेपर कप आहेत हे आपल्याला या आईस्क्रीम स्टिक्स वरती चिकटवून घ्यायचे आहेत. तर मी फेविबॉन्डने चिकटवून घेतलेले आहेत. आता या पेपर कपना आपल्याला हँडल जसा असतो आपल्या डब्यांना कलर्सच्या तसे हे हँडल्स लावून घ्यायचेत, जेणेकरून दिसताना अगदी सेम दिसावेत की आपण कलरचे जे बॉक्स आहेत डबे आहेत ते अडकवलेत. आता हे व्हील्स आहेत हे सुद्धा मी चिकटवून घेतलेत चारही कोपऱ्यामध्ये. आता यावरती मी थोडेसे स्टिकर्स लावून घेणार आहे. तर हे स्टिकर्स बनवण्यासाठी मी इथे एकच कलरचा पेपर वापरते. तुम्ही याऐवजी भरपूर सारे कलरफुल स्टिकर्स बनवू शकता, पण ऑलरेडी या क्राफ्टमध्ये भरपूर सारे कलर्स झालेत म्हणून मी एकाच कलर्सचे स्टिकर बनवलेत. तर तुम्ही त्याला सुद्धा असा एक छानसा आकार देऊन त्यावरती तुम्हाला जे हवं आहे ते मेसेज लिहू शकता. आणि याला सुद्धा मी वुडन स्टिक्सला चिकटवून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कुठेही हे उभे करता येतील किंवा चिकटवता येतील. आता मी जे या क्राफ्टमध्ये पाठीमागच्या बाजूला थोडीशी उंच बाजू झालेली आहे, तर थोडंसं बॅलन्स होण्यासाठी पुढच्या बाजूला सुद्धा थोडंसं काहीतरी उभी डिझाईन असावी यासाठी मी एक छोटीशी शिडी बनवली आहे. आणि त्यावरती सुद्धा मी हे जे स्टिकर्स आहेत हे काही पॉम्पॉम्स काही जे गोंडे असतात ते जितके मी कलर्स वापरू शकते तितके मी कलर्स वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि छानसं सिंपल याला चिकटवून घेतलेत. तर मी खूप सारे छोटे छोटे आयडियाज देतेय. तुम्ही यातल्या थोड्याफार आयडियाज जरी वापरून तुम्ही तुमचं डेकोरेशन केलं तरीही खूपच सुंदर दिसणार आहे. ही सिंपल मी पिचकारी आणलेली आहे, अगदी 10 रुपयाला मला मिळाली, कारण मी डेकोरेशनसाठी फक्त आणलेली आहे. तुम्ही याऐवजी मोठी पिचकारी सुद्धा यामध्ये ठेवू शकता. याला छान डेकोरेट करण्यासाठी मी इथे छान छान लेस लावून घेते, जेणेकरून आपलं जे क्राफ्ट आहे हे सुंदर दिसावं. आता हे छोटे छोटे मटके आहेत जे मी पहिले एका व्हिडिओसाठी मी हे डेकोरेट करून ठेवले होते. तर त्यामध्ये छानसे आपले कलर्स मी जे कोरडे कलर्स आहेत नॅचरल कलर्स आहेत ते मी यामध्ये भरून घेतलेत. छोटेशा एखाद्या पॉटमध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स ठेवू शकता किंवा कॅडबरी चिप्सचे पॅकेट्स असं काही डेकोरेट तुम्ही करू शकता गिफ्ट देण्यासाठी, ते छान दिसेल. हे DIY रेडी झालेलं आहे.